बाळंबटजी नमस्कार. आयुष्मान भाऊ, सौभाग्यवती भाऊ. माई सुखी राहा. निघायचा का धाकले मालक? नाही म्हणजे बग्गी जोडली, सामान बी ठेवलंय. अगो बाई, अरे पांडू, आता तू कुठे निघालास? नाही, चुकून जाऊन बसलो बघीत. अरे मग इथे आमच्याकडे कोण बघणार? नाही नाही, माई साहेबांना सोडून कुठं बी नाही जाणार. एवढंच धाकल्या मालकांसोबत 4 पावलं, ते बी घोडं धाव घेईपर्यंत. हो बाळंबटजी, तुमच्या भरोश्यावर टाकून जातो आहोत. लक्ष असू द्या. हो माधवा, चिंता करू नकोस. इथे आम्ही आहोत, पण तू मात्र तुझी काळजी घे, विशेषतः डोळ्यांची. आणि हो माधवा, तिकडे रागे भरायला कोणी वडीलधारे नाहीये. बसशील वाचत रात्र रात्र. अक्षवंत. सुभद्रा काकू, आम्ही घेऊ काळजी. दुर्गा, हे बघ, तूच अशी रडू लागलीस तर माईंना कोण सांभाळणार? तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत. ताई काकू कुठे आहेत? तुला निरोप देणे जमणार नाही म्हणाल्या. बरे, आम्ही निघतो. रमे, तिकडे एकटीच आहेस खूप. पुन्हा सांगते, नीट जबाबदारीने वाग आणि घाबरू नकोस. स्वतःची, माधवाची नीट काळजी घे आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहा. आमचे आशीर्वाद आहेत. ताई काकून सांगा, आम्ही निघालो. तेथे पोहोचल्यावर आम्ही खुशालीचे टपाल पाठवतच राहू. तुम्हीही पाठवत जा. निघताना रडू नकोस. जा, सुभद्रा बहिणींच्या पाया पड. नमस्कार करते. सौभाग्यवती मम्मी, काळजी घे गो, काळजी घे बाळा. काळजी घे. चला, उशीर होतोय, आता निघायला हवं. मोरू मामा, हे सगळे ठीक आहे. तुम्ही एकदा नजरेखालून. मोरू मामा, काय झाले मोरू मामा? आणि दूध देखील घेतले नाहीये तुम्ही. निवले असेल, द्या, मी ऊन करून आणते. दुर्गा, का राहू दे, दूध नकोय मला. खरे तर कसलीच इच्छा नाही आता. काय झाले मोरू मामा? इतके अस्वस्थ का वाटताय? तुला तरी सांगून काय उपयोग?
ज्यांना सांगितले त्यांनी हात आखडते घेतले. मोरू मामा, नक्की काय झाले हे तुम्ही सांगितल्याशिवाय मला तरी कसे उमगणार? माझ्या लग्नाविषयी बोलतोय मी. बाळम भटजींना सांगितले तर त्यांनी माधवावर ढकलले. माधवाला सांगितले तर त्यांनी सार्वजनिक काकांना सांगितले. त्यांनी तर मला एका विधवेशी का लग्न करीत नाही असे विचारले. मग तुम्ही काय सांगितलेत त्यांना? सांगणार काय, वैतागून निघून आलो. पण हे सारे असेच चालत राहिले ना तर ते सार्वजनिक काका एक दिवस खरेच माझे एखाद्या विधवेशी लग्न लावून देतील की काय अशी भीती वाटू लागली आहे. मोरू मामा, तुम्ही ही गोष्ट ताई काकूंच्या कानावर का घालत नाही? ताई काकूंनी मनावर घेतले ना तर बाळन भटजींना देखील मनावर घ्यावेच लागेल तुमच्या लग्नाचे. असे झाले तर बरेच आहे. नमस्कार करते. सुखी राहा. सुखी राहा. बरे केलेत माधवराव, जाता जाता आमच्या घरापाशी हॉल्ट घेतलात. आता निरोपाचे समाधान झाले. होय, तुमच्या घरावरूनच जावयाचे होते तेव्हा म्हटले नाशकात जाण्याआधी भेटूनच जावे. निघण्यापूर्वी येथे आलात, बरे झाले. रमाबाईंना सूचना करण्याची आणखी एक संधी मिळाली मला. नाही तसं घरच्या बायकांनी सूचनांचं गाठोडच दिलं असेल बरोबर, त्यात माझी भर. बिचाऱ्यांना काहीच सुचेनासं होईल शेवटी. रमाबाई, तुम्हास मुख्य सांगावयाचे म्हणजे नाशिकमध्येच लोकहितवादी आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत. तेव्हा तुम्हास आपल्यापैकी कोणाची तरी सोबत आहे. त्या फारच प्रेमळ आहेत आणि तुम्हास त्यांचा मोठाच आधार मिळेल. होय, माधवरावांची जोड मिळाली म्हणजे लोकहितवादींनाही मोठा हुरूप वाटेल. सार्वजनिक सभेसारखी एखादी सभा तेथेही सुरू करता येईल. आणि रमाबाईंना सुद्धा विचारवतीसारखी एखादी सभा सुरू करता येईल. आणि रमाबाई, जिथे राहाल तिथे आसपासच्या न शिकलेल्या स्त्रियांना शिकवण्याचे काम देखील तुम्हास करता येईल. मला? हो. का नवल का वाटले? 5वी पर्यंत शिकलायत ना तुम्ही. निरक्षराला अक्षर ओळख करून देण्यासाठी एवढा अभ्यास पुरेसा असतो. आणि शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार करणे हे तर आपले ध्येयच नव्हे का? मी नक्की प्रयत्न करेन. बरे, आता निघतो. बराच लांबचा प्रवास करावयाचा आहे आणि बग्गीत आबाही खोळंबला आहे. चला, येतो. सांभाळून. होय, येतो. चल. हे काय मोरू मामा, अशीच लांब तोंडे करून बसणार आहोत का आपण? तिथे बाहेर माई, बाबा, नारू, पांडू सगळे असेच उदास बसलेले आहेत. दादाची केवळ बदली झालीये. अधून मधून येणारच आहे तो आपल्याला भेटायला. आणि आपण असेच उदासवाणे चेहरे करून बसलो तर आपल्या तब्येती बिघडायच्या. हो, उगीच मनावर दडपण येते. आपण असे करूया, दुर्गा का मसाले दूध कर. ऊन ऊन प्यायले झोपताना म्हणजे बरे वाटेल. हो हो, चालेल. दुर्गे, तू दूध घे आटवायला. मुरुबा, बरे झाले हो. तूच नाही नेले त्यांनी. तू वाड्यात असले की कसे चैतन्य असल्यासारखे वाटते. आणि दुर्गे, माईसही घेऊयात सोबतीला. नाहीतरी माधवाच्या काळजीने तिच्या जीवास अति हुरहुर लागली. चल चल. या 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 माधवराव, नाशिकात आपले मनापासून स्वागत. गोपाळराव ओळख करून देतो. या रमाबाई, आमच्या सौभाग्यवती. आणि हा आमचा बंधू निळकंठ. आणि रमाबाई, हे आमचे परम मित्र, खरे तर ज्येष्ठ बंधूच, लोकहितवादी, अर्थात गोपाळ हरी देशमुख.
माधवराव, ब्रिटिश सरकारने आपली बदली आकसाने केली हे खरे, परंतु नाशिककरांसाठी मात्र हे लाभदायक ठरणार आहे. आपल्यासारख्या बुद्धिमान आणि विचारी ग्रस्ताचा सहवास या निमित्ताने आम्हास लाभणार आहे. हा आपला मोठेपणा झाला गोपाळराव. आपल्या पावलांवर पाऊल ठेवीतच आम्ही प्रवास करीत आहोत हे वेगळे सांगावयास नको. आणि रमाबाई, या गोपिकाबाई आमच्या सौभाग्यवती. नमस्कार. नमस्कार करते. सौभाग्यवती भव. बरेच ऐकून आहोत हो आम्ही तुमच्याबद्दल रमाबाई. ईश्वर, मी काही इतकी मोठी नाही काही. इयत्ता 5वी पर्यंतचा अभ्यास पूर्ण झालाय. थोडे थोडे इंग्रजी सुद्धा येते हे ऐकून आहोत आम्ही. असो, गप्पा सावकाशीने होतीलच. आणि रमाबाई, हे आमचे दुसरे स्नेही विष्णू मोरेश्वर भिडे. नमस्कार. यांच्याबद्दल आता हा परिचय समारंभ नंतर आटपू माधवराव. आता आपण सगळे नाशिककर. आणि रमाबाई थकून आलेल्या आहेत, त्यांना जरा विश्रांती घेऊ दे. आणि बरं का रमाबाई, आम्ही ज्या जागेवर होतो म्हणजे सब जज, त्या जागेवर आता माधवराव विराजमान झालेले आहेत. आता आम्ही रिटायर नोकरीतून झालात भिडे काका, परंतु आता खऱ्या अर्थाने जनजागृतीची कामे करण्यास भरपूर वेळ तुम्हास मिळेल. कसे? अर्थात. या, स्वागत आहे तुमचं नाशकामध्ये. आणि बरं का रमाबाई, हा सखाराम हा वाड्यावरच असणार आहे. याची तुम्हाला खूप मदत होईल. आणि याची बडबड दुर्लक्षित केली तर कामाला वाघ आहे. रमाबाई, बैलगाड्यांमधून सामान उतरवणे चालू आहे. तोवर आपण साऱ्यांनी कोरडा फराळ करून घ्या. आम्ही सोबत आणलाय. मग बंब वगैरे पेटवून स्नाने करा. तोवर मी स्वयंपाकघर साधारण लावून घेते. आणि हो, आज भोजनासाठी मात्र आपल्याला आमच्या घरी यायचे आहे. हो हो हो, या वया असंच हवे. नाही नाही अहो नाही. अरे च्या, एवढे काय झाले? नाही नाही तसे नाही, परंतु रात्रभर प्रवास झाला आहे आणि घर नीट लागल्याशिवाय चैन पडणार नाही. तेव्हा आज येथेच भात पिठले खातो. पुन्हा केव्हा तरी तुमच्या इथे साग्र संगीत भोजन घेऊया. हो हो, तेही खरेच. माधवराव, आपण इतकी वर्षे एकत्र कुटुंबात राहिला आहात. इथे स्वतंत्र कुटुंबाचाही आनंद मिळणार आहे आपणास. आम्हीही हा आनंद उपभोगला आहे. गुजरात येथील कोर्टात आमची नेमणूक झाली तेव्हा आम्हीही असेच अहमदाबादेस गेलो होतो. वा 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 वा, उत्तम. माधवराव, तुम्हास एकत्र कुटुंबात काही जाच होता असे नव्हे, पण अखेर स्वातंत्र्याची चव ही आगळीच असते. आपल्या हिंदुस्थानासही ती एके दिवशी चाखावयास मिळेल. निश्चितच. तूर्त या फराळाची चव चाखू दे यास. चला. चल. सखाराम, गाडीमधनं सामान उतरवलं असेलच, ते घेऊन आतमध्ये या. होय होय. अरे गणप्या, ए माझ्या सामान उतरवलं का नाही? अरे अरे ताई काकू, काय करताय हे? मी असं ऐकले तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही कामे कसली करताय? द्या, मी करतो. अहो, आता लहानांनी कामे करायची, तुम्ही बसून फक्त सूचना करायच्या. ते नाही हो समायचे. कामे केल्याशिवाय चैन नाही पडायचे. हो, ते खरेच. नाही, पण मध्ये मध्ये जीवास विश्रांती हवी की नाही? हो मोरोबा, ते बरी खरे. मोरोबा, कधीतरी वाटते एखाद दिवशी असे नुसते पडून राहावे, आयतेच जेवावे. पण मेले आम्हाला कोण आयते वाढणार? आणि आमच्या रमाबाईंची तर स्वयंपाकाची कथाच आहे. आणि आता तर काय, बाई साहेब नाशकास रवाना झाल्यात. मग तर उजेडच आहे. सामान
सामान साधारण लावले गेले, पण डबे तर सारे रिकामेच आहेत. वाणसामान येथे आल्यावर भरायचे असे ठरले होते, ते कसे काय भरायचे? तिकडे पुण्यात सगळे कोठी घरात भरलेलेच असते, असे बाहेरून आणून भरण्याचे कधी पाहिलेलेच नाही. आता काय करावे? ओ वहिनी भाई, हा, या तुमच्या 2 पिशव्या राहिल्या होत्या. हा, बाकीचं समजा सामान लावून झालंय. हा, चल तुम्ही. नाईक काका, हा, हे सारे सामान स्वयंपाकघरात लावायला मदत करता मला? हा, काय बोलताय वहिनी बाय? तुमचं स्वयंपाकघर बाटवाय सांगताय वय मला? हो, हे बघा, मी किंवा स्वतः असे काहीही मानित नाही. अहो, सगळी माणसे सारखीच असतात. तुम्ही सुद्धा असले काही मनात सुद्धा आणू नका. हा, करताय ना मदत? असं म्हणताय? आम्हातनी काय? तुम्ही आम्हाला हुकूम द्यायचा आणि आम्ही तो पाळायचा. करतो. हं. अरे देवा. बरे, मला सांगा, हा, तुम्ही मूळचे नाशिकचेच की आमच्यासारखेच आलात पुण्याहून? नाही नाही, म्या नाशकाचा नाही आणि पुण्याचा बी नाही. म्या अख्ख्या महाराष्ट्राचा सखाराम शिर्के. अगो बाई, आमचा खापर पंजा सैन्यात नाईक होता शिवाजी महाराजांच्या. तिथनं नाईक हा हुद्दा मिळाला, तेव्हा आम्ही नाईक. मग असाच फिरत फिरत निघालो कामाच्या निमित्तानं. ते इथं येऊन पोचलो आणि आता थेट तुमच्या स्वयंपाकघरात. माऊली माऊली. अगो बाई, माऊली? माळकरी आहोत आम्ही. खरेच? होय. नमस्कार करते. हो, काय करताय? अहो, माळकरी आहात ना तुम्ही? देव कल्याण करो वहिनीबाई, देव कल्याण करो. बरे, मला सांगा, येथे कुणी बाई माणूस मिळेल का हो स्वयंपाकात? कठीण आहे. अगो बाई. का हो, काय झालं? अहो, कठीण आहे म्हणजे 7-8 दिवस लागतील शोधाया. चालेल ना? हो, हे ठीक आहे. मला येते, म्हणजे मला जमेल. आपण असे करूया, हे वाणसामान भरायचं आहे ना, ते तुम्हीच घेऊन या. बर, काय काय आणि किती आणायचं त्याची यादी द्या, घेऊन येतो. यादी? हो, करते ना, देते यादी. अरे देवा, म्हणजे आता येथे यादीपासूनच सुरुवात करावी लागणार का काय?